हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळ होती डिकॅशनच्या सोबत असं असेल तसं तुमच्या घरी. तर आता मी पांघरून सगळं काढले, कारण गावाकडे जायचं होतं म्हणून पटापट आवरून गेली होती. थंडी वाजली होती तरी उठले. तर मला सांगते आयुष्यात काय होतच राहतो. डोकं दुखे काय ना काय झालंच का. तर चला पटापट आवरायली होती मी. गावाकडे जायचं होतं म्हणून नेमकं असं झालं. गावाकडं सगळं पॅकिंग केली, पुन्हा माझ्या डोक्याला टेन्शन वेगळंच झालं. तर ते सगळे कपडे पॅक केले मी, बॅग भरून बसले होते. भांडे राहिले होते घासायचे. आतोला दिले होते खेळायला, आधी लागले आपल्या खेळात बसले. परत झाडून घेतले सगळं पॅक करून आणि घड्या वगैरे मारून भांडे राहिले होते घासायची. तर चला, तुमचं चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का? पेपर आहे म्हणून आपलं सगळं आवरून बॅग पॅक करून बिचारे मी सकाळी लवकर उठून आवरली. पुन्हा काय झालं माहिती आहे तुम्हाला? पुन्हा असा झाला माझ्या बरोबर की पेपरच क्लिअरचा उद्या नाही, 18 तारखेला रद्द झाले. 23 तारखेला आहे. हॉल तिकीट आलेलं नाही असं सांगितले कॉलेजच्या माझ्या मैत्रिणीनं, कारण त्याला पाठवली होती. मी काय लवकर येणार नाही, माझं हॉल तिकीट घेऊन ये. तर त्याला मी निघताना फोन लावले, तर तसं ती सांगितलं. सकाळी उठले मी थंडीत 6 वाजता, आपलं नटापटा केली. गावाला जायचं आहे म्हणून मेहंदी लावली. पार्लरला जाऊन तर थ्रेडिंग करून आले. आणि बघा नशिबाचं भाऊ, पुन्हा पोरगी तसं म्हणलं तरी विश्वास झालेला नाही मला. कारण कसं व्हायचं, इकडं मी बसायची, तिकडं पेपर होऊन जायचं. 70 किलोमीटर लांबवर कॉलेज आहे. जायचं आहे म्हणून आपला ड्रेस घेतले होते बघा, घालून आवरले होते मी. आणि नंतर फोन लावले, तिकीटचं कसं झालं म्हणून. त्यानं नाही म्हणल्यावर आदूला झोपले, डोक्याला हात लावून बसले. कारण विचार करून एवढं डोकं जाम झालं ना, ते मला काय सांगू. मला सारखं विचारायला पेपर झालं तर कसं. तो ना विश्वास होत नाही, तर खूप डोकं दुखलं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. टाटा, बाय बाय.